हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात तुम्ही? होप सो मस्त मजेत असाल. तर आज आहे गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि 2 दिवस कंटिन्यू गोव्यामध्ये पाऊस खूप पडत आहे. टिफिन वगैरे पॅक करून आम्ही निघालो होतो मडगाव स्टेशनला जायला. का तर आज सिमरन चालली होती मुंबईला तिच्या आजीच्या घरी. तर तिला 5 दिवसाची सुट्टी आहे. तर ती बोलली मी पण जाते. आणि ॲक्च्युली माझंसुद्धा तिकीट होतं, पण मी काही कारणास्तव कॅन्सल केलं. आणि पाहू शकता आम्ही खूप भिजलो होतो टू व्हीलरवरून येताना. आणि आम्हाला वाटलेलं खूप लेट झालं आहे, ट्रेन मिस होईल. पण 5 मिनटं असताना आम्ही पोचलो आणि तिला बसवून दिलं. आणि खूप भीती वाटत होती, कारण की ती पहिल्यांदा एकटी चालली आहे. आणि ती जशी बसली ट्रेनमध्ये, ट्रेन जशी स्टार्ट झाली, माझे हार्टबीट्स खूप वाढले, कारण मला वाटत होतं कशी पोचते आणि कशी नाही. आता तिला सोडल्यानंतर आम्ही आलो होतो पतंजली स्टोअरमध्ये थोडं सामान घ्यायला. दुपारी तयार होऊन आम्ही निघालो होतो आमच्या एक फॅमिली फ्रेंडकडे गणपती दर्शनासाठी. बाप्पाची मूर्ती खरंच खूप सुंदर होती. डेकोरेशनसुद्धा मस्त केलं होतं. आणि आता बाप्पाला नैवेद्य दाखवण्यात येत आहे. तर हे गोव्याची पद्धत आहे, अशा प्रकारे इथे नैवेद्य दाखवला जातो. आणि पाहू शकताय घरात ना मस्त एक पॉझिटिव्ह वाईब्स येते. जेव्हा बाप्पा येतात तेव्हा घरात खरंच खूप मस्त वाटतं. त्यानंतर आम्हीसुद्धा जेवलो आणि मस्त जेवून वगैरे घरी गेलो दुपारी. आणि रात्री मग 11 11:30ला सिमरन पोचली. तर मी माझ्या बहिणीबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलता बोलता तिला ना सिमरननी सरप्राईज दिलं. म्हणजे कोणाला माहिती नव्हतं की ती मुंबईला जाते आणि फर्स्ट टाईम एकटी गेली. तर त्यांचं रिॲक्शनसुद्धा मी ना रेकॉर्ड केलं. तर माझ्या भावालासुद्धा व्हिडिओ कॉल करून दाखवलं की सिमरन एकटी आली आहे.